कराडला आज मोक्का लावण्यात आला। मोक्का लावल्यानंतर आज बीडमध्ये वातावरण मात्र तापलं। सकाळपासून कराडच्या समर्थकांचा ठिय्या सुरूच होता आणि आता मात्र परळी बंदची हाकही देण्यात आली आहे। समर्थकांनी रस्त्यावर टायर जाळलेत आणि मोक्काच्या कारवाईचा निषेध केलाय। बंदच्या हाकमुळे परळीतील सर्व व्यवहारही ठप्प झालेत। वाल्मिक कराड याला मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल याची शक्यता होती आणि त्या कारवाईला आज प्रत्यक्षात सुरुवात झाली। आज वाल्मिक कराडवर आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का अन्वये कारवाईला सुरुवात झालेली आहे। न्यायालयामध्ये आज ही बाब स्पष्ट झाली। वाल्मिक कराडची पोलीस कोठडी आज संपली होती आणि त्यानंतर त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि त्याच वेळेस वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येईल हेही स्पष्ट झालं। संपूर्ण बीडमध्ये त्यानंतर परिस्थिती बिघडत गेली, चिघळत गेली। आता बीडची अवस्था नेमकी काय आहे, बीडमधली परिस्थिती शांत आहे का, जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी मोहसिन शेख यांच्याकडे। मोहसिन, कविता, परिस्थिती शांत आहे का हे सांगणं जरा कठीण आहे। त्याचं कारण म्हणजे मी जिथं उभा आहे या ठिकाणी सकाळी 11 वाजल्यापासून ह्या सगळ्या माझ्या समोर बसलेल्या महिला विदाऊट पाणी म्हणजे कोणीही एक घोट पाणी देखील घेतलेलं नाहीये आणि त्या सकाळपासून या ठिकाणी आंदोलनाला बसलेल्या आहेत। त्यांच्या डोळ्यात अश्रू आहे। एकच मागणी आहे की वाल्मिक कराड यांच्यावर राजकीय दृष्टीने हे सगळे गुन्हे दाखल केले जात असल्याचा दावा केला जातोय। आपण माझ्या पाठीमागे बघितलं तर हे परळी पोलीस स्टेशन आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। वाल्मिक कराड यांच्या पत्नी असतील किंवा त्यांच्या आई असतील त्या देखील सकाळपासून या ठिकाणी बसलेल्या आहेत। त्यांच्या आईची तब्येत देखील जी आहे तर खालवत चालली आहे। त्यांना उपचार घेण्याची विनंती डॉक्टरांकडून केली जाते। माझ्यासोबत डॉक्टर आहात, सकाळपासून विनंती करताय उपचार करण्याची, काय परिस्थिती आता त्याची? सकाळपासून ते 8 वाजल्यापासून आहेत त्या आणि 8 वाजल्यापासून त्यांनी पाण्याचा थेंब सुद्धा घेतलेला नाहीये। त्यांचा बीपी हाय झालेला आहे आणि त्यांना अस्थमाचा प्रॉब्लेम असल्याने त्यांना दम पण खूप लागतोय। आम्ही त्यांना ओआरएसचं पाणी घ्यायची विनंती केली, पाणी प्यायची विनंती केली, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत। हे किती वाजेपासून बसलेत ते? 8 वाजल्यापासून। 8 वाजल्यापासून कविता, वाल्मिक कराड यांची आई जी आहे तर त्या आंदोलनावर बसलेल्या आहेत। एकच मागणी आहे की हा जो गुन्हा दाखल केलेला आहे त्या सगळ्यामध्ये राजकीय दबाव आहे, राजकीय दृष्टीने हे सगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि यात राजकीय हस्तक्षेप होत आहे। त्यामुळे हे सगळे गुन्हे मागे घेण्याची मागणी आहे आणि त्यासाठीच हे आंदोलन सुरू आहे। आपण जर बघितलं तर परळी बंदची हाक देण्यात आली आहे। व्यापाऱ्यांकडून परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वी इथलं सगळं मार्केट बंद करण्यात आलेलं आहे। काही ठिकाणी टायर जाळण्यात आलेले आहे। सगळ्या परिस्थितीवर पोलीस नियंत्रण मिळवत आहे। पोलिसांचा बंदोबस्त वाढवला जातोय। मात्र वाल्मिक कराड यांचे कार्यकर्ते आक्रमक आहे, महिला आक्रमक आहे। मागणी एकच आहे, वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हे जे दाखल झाले ते मागे घेण्याचे। आपण बघितलं तर आपण बघितलं तर कविता बघा, इथं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला जातो। एका व्यक्तीने अंगावर पेट्रोल घेतलेलं आहे आणि ही परिस्थिती आहे। आक्रमक होतात कार्यकर्ते, अचानक पद्धतीने आक्रमक होतात। हे सगळे लोक अंगावर पेट्रोल घेतात, एका वेळेस 1-2 लोक हे आपण बघतो। ही सगळी परिस्थिती आहे, माचीस आहे त्यांच्या हातात आणि लोक ते हे घेण्याचा प्रयत्न करतात। आक्रमक होतात कार्यकर्ते अंगावर पेट्रोल घेतलेला आहे। आत्मदहनाचा प्रयत्न केला जातोय। मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, घोषणाबाजी होत आहेत आणि आक्रमक कार्यकर्ते सतत आक्रमक होताना पाहायला मिळतात। वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केलं जात आहे। काही वेळापूर्वीच या कार्यकर्त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। अंगावर जे आहे तर पेट्रोल घेत आत्मदहन करण्याचं घेतलेलं आहे, पेट्रोल घेतलेलं आहे। पोलीस देखील पोहोचलेले आहे, त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातोय। अन्याय होईल त्याच्या संदर्भामध्ये सगळे लोक रस्त्यावर येतात। आज तुम्ही मला सांगा हे अन्याय असत का? आपण बघितलं तर कविता, अशा पद्धतीने हे सगळे कार्यकर्ते आक्रमक होत आहेत। अंगावर पेट्रोल ओतून घेतलेलं आहे, आत्मदहन करण्याचा प्रयत्न करतायत। पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि पोलीस जे आहे तर त्यांना आता जे आत्मदहनाचा प्रयत्न करतात त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत। मात्र कार्यकर्ते प्रचंड आक्रमक आहेत। जोरदार घोषणाबाजी केली झालेली आहे, घोषणाबाजी सुरू आहे। वाल्मिक कराड यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते राजकीय दबावपोटी झाल्याचा आरोप होत आहे आणि कार्यकर्ते प्रचंड आक्रमक आहेत। पोलीस सगळ्या कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात। मात्र आपण बघितलं तर एकाच 2 कार्यकर्त्यांनी अंगावर पेट्रोल आत्मदहन करण्याचा प्रयत्न होतोय। कार्यकर्ते आक्रमक आहेत, त्यांना समजवण्याचा प्रयत्न पोलीस करतात। सकाळी 8 वाजल्यापासून अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। मात्र कार्यकर्ते हे समजून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये, कारण ज्या पद्धतीने आज सकाळपासून घडामोडी घडतात त्या घडामोडी पाहता वाल्मिक कराड यांना जे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांच्यावर 302चा मोठा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रयत्न करतात। मात्र कार्यकर्ते अशा पद्धतीने सतत आक्रमक होताना पाहायला मिळतात। कविता,
आज सकाळपासून तुम्ही सांगताय की एवढी सगळे माणसं इथे जमलेली आहेत, वाल्मिक कराड यांचे कार्यकर्ते इथे इतक्या मोठ्या प्रमाणावर जमलेले आहेत. पोलिसांनी सकाळपासून यांना पांगवण्याचा, बाजूला करण्याचा प्रयत्न केला नाहीये का? कारण ही गर्दी वाढत गेली आणि त्यानंतर बीडमध्ये जे काही घडतंय ते पण गेल्या काही तासांपासून पाहतोय. फोन कट झाला तो करा. मला वाटतं मोसीनशी आपला संपर्क आता तुटलेला आहे. मोसीन ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री सध्या बोलत आहेत. तर कारवाई सगळ्यांवर होईल, जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा अशा सक्त सूचना आम्ही दिल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. मात्र धनंजय मुंडे यांचा या प्रकरणामध्ये राजीनामा घेतला जाणार का हा प्रश्न जेव्हा पुन्हा एकदा अजित पवार यांना विचारण्यात आला त्यावेळेस मात्र अजित पवारांनी या प्रश्नाला कोणतेही स्पष्ट उत्तर देणं थेटपणे टाळलं. दृश्य आता आपण पाहताय बीडमध्ये सकाळपासून वाल्मिक कराड यांच्या आईनं अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. ते सकाळपासून परळी पोलीस स्टेशनच्या बाहेर उभ्या आहेत आणि त्यांच्या सोबतच वाल्मिक कराड यांचं समर्थन करण्यासाठी जमलेले अनेक कार्यकर्ते आहेत. हे कार्यकर्ते काही वेळापूर्वी काहीसे आक्रमक झाले होते. काही कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आणि पोलीस आता या कार्यकर्त्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न करतात. आज सकाळपासून बीडमध्ये हीच परिस्थिती आहे. दुपारच्या सुमारास वाल्मिक कराडला न्यायालयात हजर करण्यात आलं. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर वाल्मिक कराड याला मोकाही लावण्यात आला. त्यानंतर मात्र वाल्मिक कराड यांच्या समर्थनासाठी जमलेले हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झाले. काही ठिकाणी एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली. बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे. बीडमध्ये काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्याची सुद्धा माहिती समोर येते. आता आपले प्रतिनिधी मोसीन शेख घटनास्थळावरून आपल्या सोबत आहेत, आणखीन माहिती आपल्यापर्यंत देतील. मोसीन, कविता, आपण बघितलं तर काही वेळा परळी शहर पोलिसांच्या बाहेर कार्यकर्त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. कार्यकर्ते अजूनही आक्रमक आहेत. जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. दुसरीकडे वाल्मिक कराड यांची आई आणि पत्नी देखील जे आहेत काय मागणी आहे, कशासाठी? साहेब, आमच्या वाल्मिकांना कोणी देव माणसे देव माणूस अन्नराजे खोटे गुन्हे दाखल झाले ते आम्हाला सहन होत नाही. आतापर्यंत हजारो गोरगरिबांचे, हजारो दवाखान्यातले अर्ध्या रात्रीचे अण्णाने काम केले. सुरेंद्र याच्यावर महाराष्ट्र चाललं सगळं न्यायालयाचा बाप आहे का ते? मुख्यमंत्री सोडले तिथं आमदार बोल द्या. आपण बघितलं तर कविता जे आहे तर आक्रमक झालेले आंदोलक आक्रमक झालेले आहे. आपण बघितलं तर त्यांच्या आई देखील जे आहे तर त्या आंदोलनावर बसलेल्या आहेत. पत्नी आंदोलनावर बसलेल्या आहे. कार्यकर्ते आक्रमक होत आहेत. आत्मदहनाचा प्रयत्न केले जात आहेत. पोलीस त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. सकाळपासून कविता हे सगळं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनावर जे आहे तर पोलीस देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय. समजवण्याचा प्रयत्न केला जातोय, कार्यकर्त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि आपण जर बघितलं तर वाल्मिक कराड यांच्या आई यांना पाणी घेण्यासाठी जे आहे तर विनंती केली जाते आहे आणि ही विनंती देखील ते मान्य करत नाही. पाणी घेणार नाही, जोपर्यंत मुलावरचा गुन्हा मागे घेतला जाणार नाही तोपर्यंत माघार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्यांच्याबरोबर त्या वाल्मिक कराड यांच्या पत्नी देखील आहेत, फॅमिली आहे, महिला आहेत. सकाळपासून ह्या देखील सगळे आक्रमक आहे आणि त्यामुळे एकंदरीत ही सगळी आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते. आता यावर अजूनही तोडगा निघालेला नाहीये. मात्र जोपर्यंत गुन्हा मागे घेतला जात नाही तोपर्यंत आपल्या आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका वाल्मिक कराड यांचे समर्थक असतील किंवा त्यांच्या पत्नी असतील आणि आई यांनी घेतलेली आहे. कविता, संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे? पोलिसांनी नेमकी काय तयारी केलेली आहे? पोलिसांचा फौजफाटा किती तैनात करण्यात आलाय? जाणून घेण्यासाठी स्वानंदकडे जाऊयात. तेही आता आपल्या सोबत आहेत. स्वानंद, कविता, नक्कीच आपण जर बघितलं तर सकाळपासून जे कराड समर्थक आहेत ते आक्रमक झाले दिसून येत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून त्यांच्या आईचं आंदोलन हे परळी पोलीस ठाण्यासमोर सुरू आहे. तर त्याच ठिकाणी जे परळीतला राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात या टॉवरवर चढून काही समर्थकांनी आक्रमक होत आंदोलन केलं होतं. स्वानंद, तुमच्या मागेची सगळी दुकानांची रांग दिसते ती आता मला पूर्ण बंद दिसते. याचा अर्थ परळी बंदला मोठा पाठिंबा मिळतोय का? तसंच म्हणावं लागेल, कारण ज्या मोक्का लावल्याच्या बातम्या जशा परळीपर्यंत पोहोचल्या त्यानंतर जे कराड समर्थक होते आक्रमक झाले. त्यांनी एक रॅली काढून परळी बंदची हाक दिली आणि व्यापाऱ्यांनी देखील आता पूर्ण परळी बंद ठेवली आहे. विशेष म्हणजे मी ज्या भागात उभा आहे ही परळीतली मुख्य बाजारपेठ आहे आणि नेहमी वर्दळीचं ठिकाण असतं. साधारण आता 5 वाजलेले आहेत. मात्र असं असताना देखील आपल्याला एकही व्यक्ती या रस्त्यावरून जाताना दिसत नाही. कविता, असा उत्स्फूर्त प्रतिसाद व्यापाऱ्यांनी देखील दिल्याचं दिसून येत आहे. आणि त्याचबरोबर जे आहे ते कराड समर्थक यांनी देखील बंदसाठी आवाहन केलं होतं आणि हे आवाहन आता कदाचित काही असंही सांगण्यात येते की
जो बेमुदत बंद या ठिकाणी पुकारण्यात येऊ शकतो असंही काही जणांकडून सांगण्यात आलेले. कविता, पण लोकांचं काय म्हणणं आहे? लोक उत्स्फूर्तपणे याला पाठिंबा देतात की वातावरण दहशतीचं आहे म्हणून हा पाठिंबा दिला जातोय? अद्याप त्याबद्दल काही सांगता येणार नाही. मात्र ज्यावेळेस आवाहन करण्यात आलं बंदचं त्यावेळेस व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद केलेली आहे आणि बहुतांश जे दुकानं आहेत, कारण जे छोटे मोठे दुकानाचे सगळे दुकानं बंद करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे वर्दळीचं ठिकाण असलेल्या हे जे दुकान आहेत हे देखील बंद आहेत. कविता, स्वानंद, तुम्ही राहाच आपल्यासोबत. आपण पुन्हा एकदा मोहसिनकडे जाऊयात. मोहसिन, आता या सगळ्या परिस्थितीवर प्रश्न असा उपस्थित होतोय की बीड मधल्या पोलिसांची या सगळ्या बाबतीतली भूमिका काय? या बाबतीत पोलीस काही कारवाई करतात की हे सगळं जसं चाललंय तसं चालू दिलं जाते? कविता, सकाळपासून ह्या पद्धतीने सगळे आंदोलन सुरू आहे. काही ठिकाणी टायर जाळण्यात आलेले आहे, लोक आक्रमक आहे, बस काही ठिकाणी फोडण्यात आलेले आहे. पोलिसांकडून सतत आव्हान केलं जात आहे की अशा पद्धतीने आक्रमकपणे तुम्ही आंदोलन करू नका, संयम ठेवा, कायदेशीर न्यायालयाच्या निकालाचा जे आहे तर तुम्ही न्यायालयाचा निकाल आहे त्या गोष्टीला माना आणि बेकायदेशीर कोणत्याही गोष्टीने आंदोलन करू नका. आपण जर बघितलं तर काल आज रात्रीपासून बीडमध्ये या सगळ्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचा आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आहे. त्यामुळे 5 पेक्षा अधिक लोकांना एका ठिकाणी जमा एकत्र येता येणार नाही. असं असताना देखील आपण बघतो की आंदोलन सुरू आहे, कार्यकर्ते आक्रमक आहे. पोलिसांकडून वेळोवेळी समज दिली जाते की तुम्ही आंदोलन करू नका, आक्रमक होऊ नका, ज्या पद्धतीने कोणाचं कोणतंही नुकसान होईल अशा पद्धतीने आंदोलन करू नका. मात्र कार्यकर्ते हे आक्रमक आहेत, त्यांच्या मागण्या ज्या आहेत ठाम आहे. वाल्मिक कराड यांच्यावर जो गुन्हा दाखल केलेला आहे तो राजकीय दृष्ट्या राजकीय दबावातून केलेला आहे आणि हा गुन्हा दाखल जो आहे तो मागे घेण्याच्या मागणीसाठी हे सगळे आंदोलक असतील, कराड यांचे समर्थक असतील, त्यांच्या कुटुंबातील सदस्य असेल, ते आक्रमक आहे आणि सकाळी पासून ते जे आहे तर पोलीस शहर पोलीस स्टेशन बाहेर बसलेले आहे आणि आपली मागण्या पूर्ण होईपर्यंत इथून हटणार नाही अशी त्यांची ठाम भूमिका आहे. कविता, तुम्ही दोघेही आमच्यापर्यंत अपडेट पोहोचवत राहात. तुर्तास धन्यवाद स्वानंद आणि मोहसिन, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. परळीमधली ही आत्ताची परिस्थिती. बीडमध्ये आज बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे. परळी बाजारपेठेची दृश्य आपण पाहिली, परळी पोलीस स्टेशनच्या बाहेरची परिस्थिती आपण पाहिली. अजूनही परळीमधली संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे अशी कोणतीही चिन्ह दिसत नाहीयेत. पोलीस कार्यकर्त्यांना वारंवार आवाहन करतायत शांत राहण्याचं, माघारी फिरण्याचं. मात्र पोलिसांच्या या आवाहनाला कार्यकर्त्यांनी अद्याप तरी दाद दिलेली दिसत नाहीये.